मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील 14 धनगर समाजातील कुटुंबियांसाठी GMR कंपनी व नागरी उड्डाण खात्यातर्फे सरकारने 14 घरे, 14 गोठे, एक सभागृह उभारले। त्या घरांचा ताबा बुधवारी संबंधितांना देण्यात आला। मोपा विमानतळासाठी सुमारे 1 कोटी चौरस मीटर जागा आरक्षित केली आहे। या जागेत एकूण 15 धनगर समाजाची कुटुंब, घरे आणि गोठे होती। यापैकी एकाने पैसे घेऊन आपल्या घराचा व जमिनीचा हक्क सोडला होता, तर उर्वरित 14 धनगर कुटुंबियांनी घर व जमिनी सोडल्या नव्हत्या। त्यांना सरकारने स्थलांतरित करण्यासाठी योजना आखली व 6 कोटी रुपये खर्च करून कासरवाणी डोंगर पठारावर जागा विकत घेतली। त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला 800 मीटर जागा, त्यात 100 चौरस मीटर जागेत घर, 80 मीटर जागेत पक्का गोठा, याशिवाय सार्वजनिक स्मशानभूमी, सार्वजनिक सभागृह, 2000 चौरस मीटर मोकळी जागा अशी योजना सरकारने आखून घरे बांधून दिली आहेत। ही घरे धनगर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्या लोकांचे पहिली सुवातेर व्हडल्यान आभारी आसा, त्यांचे उपकारी आसा की या मतदारसंघात येदो प्रोजेक्ट काडपाक त्यांच्यानी आमकां मदत केली आणि ह्या प्रोजेक्टा वयल्यान आमचे एअरपोर्टा वयल्यान आमकां बरो एम्प्लॉयमेंट मेळटलो, आमचो मतदारसंघ मुखार वयतलो, हर एक टुरिजमा क्षेत्रात प्रगती मेळटली, हेजे बद्दल दिवाव। आणि हे जाला तुमचे खातीर, आमच्या मतदारसंघाच्या लोकां खातीर। आज चड आनंदाची गजाल म्हटल्या उपरांत धनगर वाड्यावयले जितले आमचे 14 ग्रुप आसात ते सगळे म्हाका एकठांय दिसल्या भशेन दिसले। हांव काल पयर चिंततालो आता हे जे आसात, जे बांदला ते कशे दिवप, दितले कशे, ड्रॉ काडून काय आनी कितें करून काय म्हणून। पयले हांवें एक वोट पळयलो तुमचो, राती तुमी ठरयले खंयचे खंयचे कोणे घेवपाचे ते, असो एक वोटाक म्हाका दिसना खंय जायत कसो म्हणून। आपल्यानी ठरयले की बाबा हे अशें हे आमी घेवया म्हणून, आणि आज त्या प्रमाणे तुमकां चावी दिली। आज पासून आमचे धनगर समाजाच्या लोकांक सांगू इच्छिता, आज पासून ही घरां तुमची। भावनो भयणीनो, गोंय सरकारान कशा पद्दतीन विकास पयलीं केलो, आता विकास चालू आसा। कारण ह्या सगळ्या प्रकल्पाक 2 मनोरांचे खंय तरी योगदान मोठे आसा। हो एअरपोर्ट आयलो, खूबश्यो अडचणी आयल्यो, कारण ह्या एअरपोर्टाच्या संदर्भात खंय तरी गैरसमज काही लोकांचे तकलेक आशिल्ले ते आसणे स्वाभाविक आसा। परंतु जशें जशें हे सगळे फुडें वचत गेले, हे काम प्रत्यक्षान उबें जालें तेन्ना ह्या हांगसरल्या पेडणे मतदारसंघाच्या लोकांनी खंय तरी फाटीं पांय घेतलो। खरोखरच तांच्या मनापासून तांचे मोठे मन पळोवन तांकां खंय तरी अभिनंदन करूंक जाय। दरम्यान मोपा प्रकल्पासाठी तळकटकळ साळगावकर कुटुंबियांची घरं पाडण्यात आली होती। या प्रकरणी मंत्री बाबू आसगावकर यांनी खुलासा केलाय। या दोन्ही कुटुंबियांनी मोपा विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया झाल्यानंतर घरं बांधली असल्यानं कायदेशीररित्या त्यांना कोणतीही मदत करणं अशक्य असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला। त्याचबरोबर माणुसकीच्या नात्यानं या दोन्ही कुटुंबियांना स्वखर्चानं मदत करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। त्याचो श्रीपाद भाऊकडे त्याचो प्रपोजल आयलो माझ्याकडे। काही आता उलोवपाक इतल्या खातीर सोदता की तुमकांय कळपाक, मिडिया हांगासर बसल्या, बाबू आसगांवकर म्हणतो ग्रासरूट लेवल आयलो मनीस, सकयल लेवलाचो, दलितांतलो, आणि आमी काम करत आयल्या। बारीक मनशाक मातशी टच जाय जाल्यार आमकां लागता हाय जाता। पण हो जो प्रॉब्लेम आहा, हो प्रॉब्लेम सारको डिफरन्स। कारण जागो एक्वायर केल्या उपरांत मागीर कोणाच्यान कांय बांदपाक जायना, कारण ते मागीर त्या हेजे भितर येयना, लिस्टा भितर। बरोबर सांगपाक सांगता, त्या लिस्टा भितर ही जागो एक्वायर जाल्या उपरांत सगळे प्रोसिजर कंप्लीट जाल्या उपरांत थंय घरां आयली। ती घरां आयल्या उपरांत ती खंय बांदल्या ती बाबूकय खबर ना, म्हाकाय खबर ना खंय बांदल्या। हर एक मनीस आपलो फायदो जावपाक जाय म्हणून कितें करपाक सोदता, तेणें बांदल्या उपरांत बाबू आसा आमदार, नळ दिवपाक, लायट दिवपाक, सगळें करपाक। म्हाज्या कडेन आयले ते, बाबू म्हणपाक आपली घर आहा, आपल्याक नळ दिना पंचायतीक मातशें सांग, उदक दिवपाक दिना, उदक मातशें दिवपाक सांग। हांवें केलो फोन, ती एक म्हणून जाता तें मागीर पळया फुडें दिल तेणें।
पण ही घरां एक्विजिशन जाल्यात थंय बांदल्या म्हणून आमकां खबर ना. लास्ट तेंच्यांनी जे तेंची जागो जो एक्वायर केला थंय तेंच्यांनी क्लेम केलें, तेजे भितर 2 घरां. हांवें तेंकां स्वता म्हटलें समज तुमच्या कडेन कितें समज प्रूफ आसा पयलींचे जाल्यार हायकोर्टाक वचा, हांव पयशे दिता, तुमी केस सगळे हांव पयशे दिता सगळे हायकोर्टाचे. पण हेंच्यांनी बांदल्याच तशें तेंकां हायकोर्टान भायर पडली अशा रितीची ती केस आसा. तरी पासून हांवें तेंकां रिक्वेस्ट केला की ह्युमॅनिटी ग्रावंडाचेर तेंकां कितें समज पयशे मेळटात जाल्यार ते दिवया, आमी कितें बोल्सांतलें घालून दिवं शकतात. आनी गव्हर्मेंटा कडेन हांव मागता ते JMR सांगता खूब खुश आहे तो देगो थोडा पैसा देगो बस करा तेंच चडून चड करून आमी ताका हेल्प करपाक सोदता. आनी अशे रितीन तो प्रॉब्लेम सॉल्व करूंक शकता. नाल्यार लिगली कितें मागतलो जाल्यार तेंकां कांय मेळूंक शकना. म्हणून आज मिडिया तेंकां ही बाजू कळपाक जाय. लोकां मुखार काळे बावटे दाखयले घरां मेळटात, कोणें सांगलें? हांवें म्हणटा म्हाजे कडेन काळे पडटा, तूं दाखयत राव म्हणटा, तुमी मेळ्ळ्या पडूंक जाय. तशें जाता जाल्यार सगळे काळे पड दाखयतले. म्हणून धनगर लोकांचे जे कितें मेळ्ळा ते लिगली आमी दिल्ले आहात आनी लोकां पर्यंत ते पावयलेले. म्हणून मागता तुमच्या सगळ्यां कडेन फुडें अशीच कामां करया. आमचो मतदारसंघ आदर्श मतदारसंघ करपा खातीर तुमचो सगळ्यांचो मिडिया दवरून सगळ्यांचो आमच्या कार्यकर्त्यांचो पंच मेंबरांचो कौन्सिलरांक म्हाका तेंको मेळटलो अशी आशा व्यक्त करता. बाबू आजगांवकर मंत्री आसीत